विषय असा आहे, की आज आपण पाकिस्तानला वारंवार इशारे देतो. पण 1971 मध्ये भारताने फक्त इशारा दिला नव्हता, तर थेट पाकिस्तानचे 2 तुकडे करून जगाचा नकाशा बदलला होता. अवघ्या 13 दिवसात 93,000 सैनिकांना गुडघ्यावर आणणं, ही काही खाऊची गोष्ट नव्हती. हे युद्ध फक्त हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान नव्हतं. तर हे लोकशाही विरुद्ध हुकुमशाही आणि भारत-रशिया विरुद्ध अमेरिका, चीन आणि वर्ल्ड वॉरच्या उंबरठ्यावरचं युद्ध होतं. आज सावली कट्ट्यावर आपण ह्या युद्धाचा पोस्टमार्टम करणार आहोत, जो तुम्ही कधी ऐकला नसेल. 1970 मध्ये पाकिस्तानात निवडणुका झाल्या. पूर्वी पाकिस्तानात म्हणजेच आजचा बांगलादेश, शेख मुजीबुर रहमान यांच्या अवामी लीगने प्रचंड विजय मिळवला. पण पश्चिम पाकिस्तानच्या भुट्टो आणि याहिया खान यांना हे मान्य नव्हतं. त्यांनी मुजीबुर यांना अटक केली आणि 25 मार्च 1971 ऑपरेशन सर्चलाईट सुरू केलं. पूर्व पाकिस्तानात हिंदू आणि बंगाली मुसलमानांचा अमानुष नरसंहार झाला. 30 लाख लोक मारले गेले. लाखो महिलांवर अत्याचार झाले आणि परिणामी 1 कोटी निर्वासित भारताच्या सीमेवर धडकले. भारतासाठी हा फक्त शेजारचा प्रश्न राहिला नव्हता, तर देशाच्या अर्थव्यवस्थेवरचा ताण होता. 1971 मध्ये इंदिरा गांधींनी कॅबिनेट मीटिंगमध्ये लष्कर प्रमुख सॅम मानेकशॉ यांना विचारलं, "उद्या युद्ध सुरू करू शकतो का?" सॅम अतिशय कराऱ्या आवाजात म्हणाले, "नाही." का? कारण पावसाळा जवळ होता. पूर्व पाकिस्तानातील नद्यांना पूर आला असता. हिमालयातली खिंडार उघडली असल्याने चीनने हल्ला केला असता आणि आपले रणगाडे चिखलात अडकले असते. "मला 7 महिने द्या. मी तुम्हाला खात्रीशीर विजय देईन," असं सॅम मानेकशॉ यांनी सांगितलं. याच काळात भारताने मुक्तीवाहिनी या स्थानिक बंगाली सैनिकांना गरिमी काव्याचं ट्रेनिंग देणं सुरू केलं. पाकिस्तानला वाटलं, की आपण आधी हल्ला करून भारताची हवाई ताकद संपवू. 3 डिसेंबरच्या संध्याकाळी 5:40 पाकिस्तानच्या हवाई दलाने पठाणकोट, अमृतसर, जोधपूरसह भारताच्या 11 हवाई तळांवर बॉम्ब फेकले. याला म्हणतात ऑपरेशन चंगेज खान. त्याच रात्री इंदिरा गांधींनी आकाशवाणी करून देशाला संबोधित केलं. "आम्ही शांततेसाठी प्रयत्न केले, पण आता युद्ध आमच्यावर लादलं गेलंय." भारताने चोही बाजूने हल्ला चढवला. पश्चिमेला लोंगेवालामध्ये 120 भारतीय सैनिकांनी पाकिस्तानचा अख्खा टँक रेजिमेंटला रोखून धरलं. तर पूर्वेला भारतीय सैनिक ढाकेच्या दिशेने सुसाट सुटले. जेव्हा पाकिस्तान हरू लागला, तेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन संतापले. त्यांनी भारताला धमकवण्यासाठी बंगालच्या उपसागरात 7th फ्लीट रवाना केली. ब्रिटनने आपला ईगल हा ताफा पाठवला. भारताची कोंडी झाली होती. पण भारताने ऑगस्ट 1971 मध्ये रशियासोबत केलेल्या मैत्री कराराचा पत्ता टाकला. रशियाने आपल्या अण्वस्त्रधारी पाणबुड्या आणि जहाजे अमेरिकेच्या ताफ्यासमोर उभी केली. अमेरिका आणि ब्रिटनचे पायलट पटले आणि ते मागे हटले. इकडे भारतीय नौदलाने ऑपरेशन ट्रायडंट राबवून कराची बंदर उद्ध्वस्त केलं. 16 डिसेंबर 1971 ची ती दुपार. भारतीय लष्कराने ढाक्याला तिन्ही बाजूनी घेरलं होतं. जनरल माणिक शॉ यांनी रेडिओवरून संदेश दिला, "शरण या, नाहीतर कापले जाल." आणि जगाने एक अद्भुत दृश्य पाहिलं. पाकिस्तानचे जनरल के नियाझी यांनी राखेच्या रेस कोर्सवर भारताचे लेफ्टनंट जनरल जगजीत सिंग अरोरा यांच्यासमोर शरणागतीच्या पत्रावर स्वाक्षरी केली. 93,000 पाकिस्तानी सैनिकांनी आपली शस्त्र खाली ठेवली. एका नव्या राष्ट्राचा जन्म झाला, बांगलादेश. हे युद्ध फक्त 15 दिवसात संपलं, पण याचे परिणाम आपण आजही भोगतोय. भारताने उदारता दाखवली आणि 93,000 कैद्यांना सोडून दिलं. पण काश्मीर प्रश्न अजूनही प्रलंबित राहिला. आजही 2026 मध्ये जेव्हा आपण मागे वळून पाहतो, तेव्हा इंदिरा गांधींचं धाडस आणि भारतीय सैन्याचा पराक्रम आपल्याला अभिमानास्पद वाटतो. तुम्हाला काय वाटतं? त्यावेळी भारताने काश्मीरचा प्रश्न कायमचा निकाली काढायला हवा होता का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. राम राम.